तळेगावजवळ इंदोरी या गावामध्ये आहे एक असा भुईकोट, जो भुईकोट पाहून थोरल्या बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला होता. शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी हा किल्ला 1720 ते 1721च्या काळामध्ये बांधला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण या भुईकोटाची माहिती. तळेगावकडून चाकणकडे जाताना इंदोरी ह्या गावाजवळ दिसणारा किल्ला म्हणजेच इंदोरीचा भुईकोट. मावळ तालुक्यातील हा एकमेव भुईकोट. इंद्रायणी नदी म्हणजे मावळची जीवनवाहिनी. ह्याच इंद्रायणीच्या पात्राशेजारीच किल्ल्याची निर्मिती का बरं केली असेल? इंद्रायणीचे पात्र खूप खोल आणि ह्यात बारामाही पाणी असते. त्यामुळे ह्या पात्राचा वापर एक प्रकारे किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी झाला. हा किल्ला बांधला तो म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी. ह्या किल्ल्यात खंडेराव दाभाडे आणि त्यांच्या पराक्रमी पत्नी उमाबाई दाभाडे यांचे वास्तव्य होते. त्यामुळे या काळात त्यांनी कडजाई देवीची स्थापना केली. आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. इथल्या गावकऱ्यांनी मंदिराला एक मोठा सभामंडप बांधला आहे. ह्या भव्य अशा सभामंडपामुळे मंदिरात एक विलक्षण शांतता जाणवते. आई कडजाई देवीची मूर्ती पाहताना डोळे भरून येतात. मंदिराच्या समोर काही विरगळ आहेत. महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश, तो ह्यामुळेच, कारण ह्या दगडांतच महाराष्ट्राचा इतिहास सामावला आहे. कडजाई देवीच्या मंदिराजवळ एक छोटे मंदिर आहे, ते म्हणजे बापूजी बुवा मंदिर. ह्या मंदिराच्या पाठीमागे किल्ल्याची तटबंदी आणि तिथून मागे इंद्रायणी नदीचे विशाल पात्र आहे. किल्ल्यावर सध्या कोणत्याही वास्तू सुस्थितीत नाहीत. इथल्या वास्तूंची प्रचंड पडझड झालेली आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे. 2 महाकाय आणि भक्कम बुरुजांत सामावलेले हे प्रवेशद्वार अतिशय देखणे आणि भव्य आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस सिंह हा प्राणी कोरलेला आहे, तर मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. ह्या दरवाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकामागे एक असे 2 दरवाजे आहेत. ह्या 2 दरवाजांच्या मध्ये पहारेकरांच्या देवाड्या सुद्धा आहेत. ह्याच प्रवेशद्वाराच्या वरती विटांमध्ये बांधलेला नगारखाना आहे. शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी ज्या जंग्या वापरल्या जात, त्याच जंग्या ह्या नगारखान्याच्या बाहेरच्या भिंतीत आहेत.
ह्या किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तटबंदी. काहीशी पडझड झालेली असली तरी तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. ह्या तटबंदीला एकूण 9 गोलाकार बुरुज आहेत. पश्चिमेकडून नदीच्या पात्रात उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा येथील तटबंदीला आहेत. किल्ल्यामध्ये सध्या कोणत्याही वास्तू नसल्या तरी खंडेराव दाभाडेंनी हा किल्ला इतक्या कल्पकतेने बांधला आहे की पहिले बाजीराव पेशवे यांना हा किल्ला पाहूनच शनिवार वाडा बांधण्याची कल्पना सुचली. सतराशे 20 ते 1721 मध्ये बांधल्या गेलेल्या या भुईकोटाचा आदर्श घेऊन 1730 मध्ये शनिवार वाड्याची बांधणी झाली. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.